बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्र, मला मुख्यमंत्री महोदयांनी फक्त 2च मिनिट दिलेले आहेत, कारण 6:15 वाजता विमान उडणार आहे, त्यानंतर ते उडणार नाही आणि त्यामुळे 2च मिनिटांमध्ये मला संपवायचं आहे. गुलाब भाऊने जोरात बॅटिंग केली. कुठे गेले? माझ्या पाठीशीच आहेत. त्यांनी 2020 सध्या सुरू आहे, जोरात बॅटिंग केली, छक्के चौके मारलेत. आता मला सीएम साहेबांनी सांगितलं की शेवटची ओव्हर आहे, 2-3 बॉल तू फक्त खेळ आणि परत ये. मित्र, पुन्हा आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे. मी 2च मिनिटात संपवणार आहे. ते का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय सविस्तरपणे आपल्या ठिकाणी बोलतील. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, त्यांनाही जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. आपण नेहमीच बोलत असतो आणि तुम्ही नेहमीच ऐकत असतात. दादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, राजू मामाही म्हणालेले आहेत, गेल्या वेळी आपल्याला 80,000चं लीड या जळगाव शहरामधून होतं. यावेळेला आपण ठरवलेलं आहे, दादांनी सांगितलेलं आहे की यावेळेला या महापालिका क्षेत्रातून आपल्याला 1,00,000 मताच्या वर लीड या ठिकाणी घ्यायचं आहे. 1,00,000 मताचं लीड. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण एकदा सांगितलं की सांगितलं, त्यात काही फरक पडतो का? नाही पडत. आणि म्हणून भाजप, सेना, RPI, रासद सर्व आपण आता एकत्र आहोत. गेल्या वेळी एकत्र होतो, पण गेल्या वेळचा आणि यावेळचा फरक असा आहे की गेल्या वेळी दादा या महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचे वगैरे मला वाटतं 18 नगरसेवक, किती होते? 11 नगरसेवक होते. 11 नगरसेवक या ठिकाणी होते. गेल्या वेळी आपण बघितलं असेल त्या राज्यामध्ये मंत्री गुलाबराव होते, त्यांचे आमदारही या ठिकाणी होते. पण तू यावेळेला सगळं मैदान समोर साफ आहे. एक पारोळ्याचे अण्णा सोडले राष्ट्रवादीचे, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमदार भाजप सेनेचे या ठिकाणी आहेत. महापालिकेचा विषय गुलाबभाऊंनी या ठिकाणी सांगितला की आपण दोन्ही पक्ष सोडले तरी ते काहीच नाही आहे. गुलाबराव देवकर साहेब ज्यावेळेला महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी चॅनलसमोर बसलेलो होतो, चर्चा सुरू होती. सगळे चॅनल सर्वच कार्यकर्त्यांना घेऊन बसायचे, नेत्यांना घेऊन बसायचे, सांगा तुमचं काय म्हणणं आहे. गुलाबराव देवकर त्यावेळेला गप्पा करायचे की आम्हाला तर असं करू, आम्हाला तर तसं करू, यांनी असं केलं तसं केलं. आणि गुलाबभाऊ, मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं की फार जास्त गप्पा करू नका विकासाच्या, फक्त एक माणूस आणून दाखवा. एक माणूस आणा. आला का? एक सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीची युती असताना सुद्धा एक सुद्धा नगरसेवक तुम्ही जळगावकरांनी या ठिकाणी त्यांचा निवडून दिला नाही. म्हणजे तुम्ही किती चाणाक्ष आहात. तुम्हाला कळतंय शहराचं बरं कशात आहे, वाईट कशात आहेत म्हणून. आणि म्हणून तुम्ही फक्त शिवसेना आणि भाजप 2च पक्षाच्या लोकांना या ठिकाणी निवडून दिलं. दादा माफी मागतो आपली की आपले कमी आलेत थोडे, शिवसेनेचे नगरसेवक थोडे कमी आलेत. आपल्या दोघांमध्ये स्पर्धा झाली आणि आमचे नगरसेवक 57च्या जवळपास आलेत, आपले थोडे कमी आलेत. पण तू या ठिकाणी आता आपण पुन्हा एकत्रित झालेलो आहोत. आणि आता आपण एकत्रित झाल्यावर गुलाब भाऊंनी सांगितलं त्या भाषेमध्ये, गुलाब भाऊ मी काही पप्पी पुप्पी अफेअर लफडा फिफडा काही सांगणार नाही, ते तुम्ही तुमच्या भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण निश्चित जळगावकरांचा विश्वास हा आपल्यावर आहे. गुलाब भाऊ म्हणतात ऑलरेडी आपला लफडा आहेच म्हणतात दोघांचं. पण आपला विश्वास सर्वांचा जळगावकरांचा आमच्यावर आहे, या दोन्ही पक्षावर आहे, या नेतृत्वावर आहे, इथल्या नेत्यांवर आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समोर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की आपण काळजी करू नका. या ठिकाणी तिकडे सुद्धा मी सांगितलं, आज रावेरमध्ये गेलो होतो, गुलाबभाऊ त्या ठिकाणी होते. मी मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सांगितलं नाथाभाऊंना, तिकडे तर सगळे आमदार जे आहेत, एक चोपडा शिवसेनेचा आहे, बाकी सगळे 6 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे, मलकापूरपासून चेनुबोनपासून. दादा मी त्या ठिकाणी सांगितलं की सगळ्यात जास्त मतदान कोणतं ते एकदा शर्यत लावा, कारण माझं जामनेर तिकडे. आणि म्हणून मी चॅलेंज केलेलं आहे की सर्वाधिक मतदान त्याही मतदारसंघामध्ये मी तुम्हाला जामनेरमधूनच देईल. मग ते 80,000 असेल का 1,00,000 असेल, तुम्ही 70 दिलं तर मी 80 देईल, तुम्ही 80 दिलं तर मी 90,000 देईल. आणि तिकडे आम्ही तशी शर्यत लावली आहे. इथे सुद्धा तशी स्पर्धा आहे. परवा पाचोऱ्याला गेलो, अप्पा आमच्या या ठिकाणी बसले, किशोरप्पा, ते म्हणतात आम्ही सगळ्यात जास्त मतदान देऊ. गुलाबभाऊ म्हणतात मी माझ्या मतदारसंघातून देईल. जळगावला राजू मामा आहे, तिकडे सुरेदादा या ठिकाणी आहेत, ते म्हणतात सगळ्यात जास्त मतदान आम्ही या ठिकाणी देऊ. पारोळा भडगाव आहेत, ते म्हणतात आम्ही तुम्हाला जास्त मतदान देऊ. सगळीकडे स्पर्धा चाललेली आहे. आणि गेल्या वेळेचं सुद्धा रेकॉर्ड आपल्याला वेळेला मोडायचं आहे. गेल्या वेळेला मला वाटतं 4.25 लाख मतं
इथे या मतदारसंघात 4.25 लाख मतांचं मताधिक्य आपण घेतलेलं होतं. आता या वेळेला 5 लाखाच्या वर मताधिक्य आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि मला वाटतं काही कठीण नाहीये, काही कठीण नाहीये. लोकांच्या मनामध्ये पुन्हा तेच आहे जे गेल्या वेळी होतं. पुन्हा मोदीजींना देशाचं पंतप्रधान या ठिकाणी करायचं आहे. देशाचं नेतृत्व, देशाची सूत्र एका मजबूत हातामध्ये द्यायची आहेत. आणि ते मजबूत हात फक्त आता मोदीजींचेच आहेत. मित्र, एकीकडे राहुल गांधी आहे, एकीकडे मोदीजी आहेत, एकीकडे 56 पक्ष आहेत, एकीकडे आपण 2-4 पक्ष या ठिकाणी आहोत. आणि म्हणून मला वाटतं की आता हे सांगण्याची गरज नाही की हा देश सुरक्षित कोणाच्या हातामध्ये राहणार आहे, कोणाच्या हातामध्ये आपल्याला देश द्यायचा आहे. आणि म्हणून सर्व देशाने ठरवलेलं आहे, या राज्याने ठरवलेलं आहे की फक्त मोदीजींशिवाय आता पर्याय नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करणार आहे की येणाऱ्या 23 तारखेला आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. गुलाब भाऊनी ज्याप्रमाणे सांगितलं की माझी निवडणूक आहे, ही महापालिकेची निवडणूक आहे, मी नगरसेवक म्हणून निवडणूक लढतोय, अशा पद्धतीने सर्व नगरसेवकांनी आपण ही निवडणूक लढायची आहे. मला वाटतं आपल्या दोघांचे मिळून जवळपास 106 नगरसेवक, 106 झाला, 122 पैकी 106 नगरसेवक नाही, ते नाशिकचं सांगितलं मी, सॉरी. आता माझ्याकडे नाशिकही आहे, धुळेही आहे, नगर आहे, त्यामुळे माझ्या आकड्यामध्ये गफलत होते थोडी. 122 नाशिकला आहेत, त्यापैकी 106 नगरसेवक नाशिकला हे आपले भाजप सेनेचे आहेत. 367 आणि 35 अशी आपली संख्या आहे. आता इथे जवळपास 74 पैकी 57 आणि 14 फक्त MIM 15, फक्त MIM 3 राहते. आणि परत कोऑपचे आपले 5-6 नगरसेवक आहेत. मला वाटतं सगळं मैदान आपल्यासाठीच मोकळं आहे. आणि म्हणून जेवढी बॅटिंग करता येईल तेवढी बॅटिंग आपल्याला करायची आहे. जेवढे मतं काढता येतील तेवढे मतं काढा. कमळाच्या फुलाला त्या ठिकाणी द्यायला सांगा. जनता तयार आहे, मतदार तयार आहे. मात्र आपण आता फक्त 4 दिवस सगळ्यांनी मेहनत घ्यावी, एवढीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण आपलं सविस्तर मत या ठिकाणी मांडावं, आपले विचार या ठिकाणी मांडावेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.